गरीब बापाची मुलगी एका छोट्याशा गावात गणपत नावाचा शेतमजूर राहत होता. आयुष्यभर कष्ट करूनही त्याच्या घरात कधीच भरभराट आली नाही. 2 वेळच्या जेवणाची सोय झाली तरी त्याला देवाचे आभार मानावे लागत. त्याची एकुलती एक मुलगी होती, सविता. सविता खूप समजूतदार, प्रेमळ आणि कष्टाळू होती. गणपतची सर्वात मोठी इच्छा होती की आपल्या मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं आणि ती सुखी राहावी. वर्षानुवर्षे पैसे साठवून, कर्ज काढून आणि नातेवाईकांची मदत घेऊन गणपतने सवितेचं लग्न शहरातील एका श्रीमंत कुटुंबात लावून दिलं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. गावात सर्वजण म्हणत होते, गणपतची मुलगी आता राजासारखी राहील. लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होतं, पण हळूहळू सविताच्या सासरच्यांचा खरा स्वभाव समोर यायला लागला. सविताचा नवरा राजेश चांगला होता, पण तो आपल्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर जात नव्हता. सासू नेहमी टोमणे मारायची. तुझ्या बापाने लग्नात हे दिलं नाही, ते दिलं नाही. आमच्या नातेवाईकांच्या मुलींना कार मिळाली, तुला काय मिळालं? सविता शांतपणे सगळं ऐकून घ्यायची. तिला माहीत होतं की तिच्या बापाने आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला आहे. एक दिवस सासऱ्यांनी राजेशला सांगितलं, तुझ्या सासऱ्याला सांग, नवीन ट्रॅक्टरसाठी 2 लाख रुपये मदत करायला. आपली प्रतिष्ठा आहे. राजेशने ती गोष्ट सविताला सांगितली. सविताच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा बाप आधीच कर्जात बुडाला होता. ती रडत म्हणाली, बाबांकडे पैसे नाहीत. त्यांनी माझ्या लग्नासाठी खूप कर्ज घेतलं आहे. पण सासरच्यांना त्याची पर्वा नव्हती. काही दिवसांनी गणपत मुलीला भेटायला आला. त्याने मुलीच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखलं, पण सविताने काहीच सांगितलं नाही. गरीब बापाला अजून त्रास नको म्हणून ती सर्व काही मनात दाबून ठेवत होती. गणपत निघताना सासऱ्यांनी मुद्दाम त्याच्यासमोर पैशांचा विषय काढला. तुमची मुलगी आमच्या घरात आहे, थोडीफार मदत करावी लागते. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलला नाही, फक्त मान खाली घालून घरी परतला. त्या रात्री तो झोपू शकला नाही. मुलीच्या सुखासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केले होते. आता पुन्हा कर्ज घ्यावं का, हा विचार त्याला सतावत होता. दुसऱ्या दिवशी त्याने गावातील सावकाराकडे जाऊन पैसे उधार घेतले. जास्त व्याजावर 2 लाख रुपये उभे केले आणि सासरच्यांना दिले. काही महिने गेले, पण अपेक्षा संपल्या नाहीत. कधी नवीन फर्निचर, कधी सोन्याची चेन, कधी एखाद्या कार्यक्रमाचा खर्च. गरीब बापाचं आयुष्य सासरच्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात जात होतं. एक दिवस गणपत शेतात काम करत असताना अचानक बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी सांगितलं की जास्त ताण आणि कष्टामुळे त्याची तब्येत खूप बिघडली आहे. ही बातमी समजताच सविता धावत माहेरी आली. बापाला हॉस्पिटलमध्ये पाहून ती रडू लागली. गणपतने थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, बाळा, मी आहे तोपर्यंत तुला दुःख होऊ देणार नाही. हे ऐकून सविता आणखी कोसळली. पहिल्यांदाच तिने आपल्या बापाला सर्व सत्य सांगितलं. सासरच्यांच्या मागण्या, टोमणे, अपमान आणि पैशांसाठी चाललेला छळ. गणपतच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मुली, मी तुला सुखी राहावं म्हणून त्या घरात दिलं, पण जर तुझ्या सुखाची किंमत माझं आयुष्य असेल तर मला ते मान्य नाही. सविताने ठरवलं की आता अन्याय सहन करायचा नाही. ती सासरी परत गेली आणि सर्वांच्या समोर उभी राहिली. आजपर्यंत मी शांत होते, कारण माझ्या बाबाचा मान राखायचा होता. पण आता पुरे झालं. गरीब असणं हा गुन्हा नाही. माझ्या बापाने प्रामाणिकपणे कष्ट करून मला वाढवलं आहे. त्याने तुमच्या प्रत्येक मागणीसाठी कर्ज काढलं, स्वतःची तब्येत घालवली, तरीही तुम्हाला समाधान नाही. संपूर्ण घर शांत झालं. राजेशलाही पहिल्यांदाच सत्य समजलं. त्याने आपल्या आईवडिलांना विचारलं, तुम्ही मला कधीच सांगितलं नाही की बाबांनी कर्ज काढून पैसे दिले. सासू सासरे गप्प बसले. राजेश म्हणाला, आजपासून या घरात कोणतीही मागणी होणार नाही, आणि झालं तर मी वेगळा राहीन. पहिल्यांदाच सविताला आपल्या नवऱ्याचा आधार मिळाला. काही दिवसांनी राजेश आणि सविता गणपतला भेटायला आले. राजेशने त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला,
बाबा, मला माफ करा. तुमच्या कष्टांची किंमत मला उशिरा समजली. गणपतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, मुला, पैशांनी माणूस मोठा होत नाही, मनाने मोठा असला पाहिजे. हळूहळू सगळं बदललं. राजेशने स्वतःच्या कमाईतून गणपतचं कर्ज फेडायला सुरुवात केली. सविताला सासरी मान मिळू लागला. गणपत पुन्हा आपल्या साध्या आयुष्यात रमला. एक दिवस गावात लग्नाचा कार्यक्रम होता. तिथे गणपतला विचारलं गेलं, तुझी मुलगी आता सुखी आहे ना? गणपत हसला आणि म्हणाला, हो, कारण आता तिचं सुख पैशावर नाही तर प्रेम आणि आदरावर उभं आहे. त्या दिवशी अनेक लोकांना एक गोष्ट समजली. श्रीमंत जावायचे लाड पुरवणं सोपं असतं, पण गरीब बापाच्या मनात काय चाललं असतं हे फार कमी लोक समजून घेतात. मुलगी लग्नानंतर सासरी जाते, पण तिच्या मागे एक बाप आयुष्यभर उभा असतो. तो स्वतःच्या इच्छा मारतो, कर्ज घेतो, कष्ट करतो, फक्त आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी. गरिबी हा दोष नाही, दोष आहे तो माणुसकी विसरण्याचा. आणि ज्या घरात मुलीच्या बापाच्या परिस्थितीचा आदर केला जातो तिथेच खरं सुख आणि समृद्धी नांदते. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.